चार्जिंगला लावला आणि नंतर निघालो चांदवडला जायला। परंतु जाता जाता हा गोटी सोडा पिण्यासाठी आम्ही थांबलो मोसम पुलावर। हा गोटी सोडा आम्ही घेतला आणि हे गोटी सोडा पिल्यानंतर आम्ही पुढे डी-मार्टमध्ये गेलो। डी-मार्टमध्ये जायचे नव्हते पण मम्मीचं चाललं होतं, इथे गाडी लावून मी बसून जातो असं म्हटल्यानंतर देखील पप्पांना आम्ही बळजबरी घेऊन आलो। तुम्ही ऐकलं असेल, इथे गाडी लावून मी गाडीतच बसून राहतो असं ते म्हणत होते। त्यानंतर इथे चालू होतं आता खरेदी करणं। आपलं तर काहीच रोल नव्हता। मी आपले क्रीम अँड ओनियन चिप्सचे 2 पॅकेट घेतले आणि आपले टाकून दिले। बाकीचं जे सर्व गृहोपयोगी सामान होतं ते घेणं चाललेलं होतं। सामान घेणं झालं होतं पण बिलिंग होत नव्हतं। बिलिंग काउंटरवर खूप जास्त रश होतं आणि खूप जास्त गर्दी होती तिथे। नंतर आम्ही सर्व बिलिंग वगैरे करून पुढे निघालो आणि तिथून निघाल्यानंतर टेहऱ्याजवळ आशापुरी एक मोठा असा मॉल आहे याचा गिफ्ट आयटमसाठीचा। तिथे गेलो। लग्नामध्ये आहेर जे येतील त्यांना रिटर्न गिफ्टसाठीचं हे बघण्यासाठी की काय द्यावं, तर तिथे बघितलं भरपूर मोठा मॉल आहे, टेहऱ्याच्या रस्त्याला लागूनच आहे। तिथे सर्व बघितलं आणि त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन सर्व गोष्टी व्यवस्थित बघून त्या मॉलमधल्या आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। तिथे अनेक वस्तू ठेवलेल्या होत्या, जसे की पाण्याचे जार, अजून गिफ्टचे साहित्य, बऱ्याच अशा स्टील प्लॅस्टिक सर्व याच्या गोष्टी होत्या। आम्ही निघालो। थोडा पाऊस सुरू झालेला होता। टेहऱ्याच्या पुढे निघाल्यावरच सौंदाण्याला आल्यावर आम्ही नेहमी मस्ट आहे सौंदाण्याला, जेव्हा पण आम्ही चांदवडला जात असतो सौंदाण्याच्या पुढचं हॉटेल आहे हॉटेल आनंद, तिथे थांबतो म्हणजे थांबतो। आज देखील अनिवार्य होतं कारण उशीर झालेला होता, परंतु हॉटेलमध्ये गर्दी देखील तितकीच होती। ऑर्डर वगैरे देऊन जेवण करून आम्ही निघालो चांदवडकडे जाण्यासाठी। आता मात्र घरचे पूर्ण चिडलेले होते की का सारखं मोबाईल घेतोय, का व्हिडिओ काढतोय। त्यामुळे कसं आम्ही चांदवडमध्ये आलो, हे आपल्या डावखरनगरचा एंट्री पॉईंट आहे। इथून एंट्री केली आणि इथून एंट्री केल्यानंतर बघितलं की पूर्ण अंधार होता, कदाचित पाऊस झालेला होता आणि खूप जोरात पाऊस झाला असल्याने लाईट ही गेलेली होती। हे बघा, हा टर्न मारल्यानंतर आपण आपल्या कॉलनीमध्ये एंट्री केली। इथे आल्यानंतर सुखरूपरित्या आम्ही सर्व घरी पोहोचलो। पहिलाच व्लॉग होता, जरा बोलण्यामध्ये काही शब्दांचं सिलेक्शन, त्यानंतर काही व्हिडिओ काढण्याच्या गोष्टी जर काही चुकल्या असेल तर क्षमस्व। कसा वाटला हे नक्की कळवा। धन्यवाद।